बातमी आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बसचा भीषण अपघात झालाय। या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। रामगंगा कालव्याचे कठडे तोडून एक भरधाव प्रवासी बसचा अपघात इथे झालेला आहे। उत्तर प्रदेशमधून ही मोठी बातमी समोर येते आहे। बसचा भीषण अपघात इथे झालाय। या अपघाताचा व्हिडिओ आपण स्क्रीनवर बघतोय। कशा पद्धतीने हा अपघात झालाय। पूर्ण बस ही पाण्यामध्ये पडलेली आहे। प्रवासी देखील त्यामध्ये आहेत। जीव वाचवण्यासाठी धडपड करतात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, अतिशय भयावह हे दृश्य समोर आलेलं आहे। काय नेमकी ही घटना घडली आहे? अत्यंत धक्कादायक की कानपूरमधील भीषण हा बस अपघात आहे। कालव्याच्या कठड्याला धडकून ही बस कोसळलेली आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये ही घटना घडली आहे। बिंदू पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी ही बस आहे। ही स्पीडनी जात होती। ही बस जात असताना रामगंगा कालव्याच्या कठड्याला धडकून खाली कोसळली आणि महत्त्वाचं म्हणजे हे कालव्यात कोसळल्यानंतर थेट कालव्यात पडली। त्यामध्ये बसमध्ये अनेक प्रवासी होते आणि घटनाची एकच गोंधळ निर्माण झालेला आहे आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले आहे। पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे। बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या अपघातामुळे या संपूर्ण रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। पण ही अतिशय धक्कादायक प्रकारची घटना आहे। भीषण बस अपघात असल्याची माहिती पुढे येत आहे आणि ही बस जी आहे कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात कोसळलेली आहे। प्रशांत, अतिशय धक्कादायक ही सगळी घटना आहे। नेमका हा अपघात कशा प्रकारे झालेला आहे? काय नेमकी माहिती मिळते? काय कारण आहे? कारण लोक आपण बघतोय, प्रवासी देखील बसमध्ये दिसतायत आपल्याला, त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर उत्तर प्रदेशमधील हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। कशा पद्धतीने कानपूरमध्ये हा अपघात झाला, या अपघाताचं भयावह दृश्य समोर आलंय। एक प्रवासी बस अचानक रामगंगा कालव्याचे कठडे तोडून एका भरधावी प्रवासी बसचा हा अपघात झालाय। कठडे तोडून ही बस थेट पाण्यात पडली आणि हे प्रवासी तिथे पाण्यामध्ये अडकलेले आहेत। कशा पद्धतीने जीव वाचवण्यासाठी हे प्रवासी धडपड करतात, बाहेर येण्याचा प्रयत्न करतात। आपण बघतोय त्या पुलावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे। त्यांच्याकडून देखील या प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। नेमकं काय करता येऊ शकतं याचे प्रयत्न या सगळ्या लोकांकडून केले जात आहेत। अतिशय धक्कादायक हे दृश्य आहे। कशा पद्धतीने ही लोक बसवर चढून पाण्यात आपण डुबून जाऊ नये याची काळजी तिथे घेण्यात येते। बसवर चढून ते मदतीची हाक मारतायत आणि आपण बघतोय दुसरीकडे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने या लोकांना मदत करता येईल याचा तिथे विचार केला जातोय। कानपूरमधील हे दृश्य आहेत। अचानक भरधाव वेगाने येणारी ही प्रवासी बस कठडे तोडून या कालव्यामध्ये पडलेली आहे। रामगंगा हा कालवा आहे, या कालव्यामध्ये ही बस पडली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांतकडे। प्रशांत, कशा पद्धतीने हा सगळा घटना नेमकी झालेली आहे आणि आता नेमके काय पावलं उचलण्यात येतात प्रशासनाकडून? प्रशासनाकडून घटनास्थळावरती बचाव पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। पोलिसांचंही पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। जे प्रवासी बसमध्ये अडकून पडलेले आहेत त्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धस्तरावरती सुरू झालेलं आहे। यामध्ये अनेक जे प्रवासी आहेत ते जखमी असल्याची माहिती पुढे येते। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यामुळे ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती पुढे येते आहे। तर निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महामार्गावर यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात अशी देखील माहिती समोर येते आहे। पण ही दृश्य अतिशय थरारक आहेत। कशा पद्धतीने अचानक रामगंगा कालव्याचा कठडा तोडून ही बस अचानकपणे भरधाव वेगाने येत होती अशी माहिती मिळते आणि त्यानंतरचं हे भयावह दृश्य। तर या घटनेचे सगळे अपडेट्स आपल्याला पाहायचे ते आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी देखील आपण पाहणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा न्यूज 18 मराठी।